कारण असं आहे की एका आरोपीला ताब्यात घेणं, कारण अनेकदा नागपूरमध्ये देखील तो आरोपी आहे असं सांगितलं जात होतं. नाही, मला अजूनही आठवतं की दाऊदला फरफटत आणणार होते. अरे तुम्ही वालाघराला नाही आणू शकत, तुम्ही दाऊदच्या पर्यंत काय पुसणार हो? पॉलिटिकल अंडरस्टँडिंग शिवाय हे सगळं घडत नाही. मला असं वाटतं जाणून आणि अजूनपर्यंत मी खुनांची मालिका सांगितली. त्यांच्या कोणालाही आजपर्यंत चौकशीसाठी बोलवलं नाही की बाबा एवढं मोठं हे सगळं बाहेर आलं आहे. तर त्यांच्याही रामकृष्ण बांगर, मी नाव घेतो आज, त्यांच्या 11 संस्था आहेत, शैक्षणिक संस्था. त्या माणसाचे इतके हाल केले यांनी की काय विचारता सोय नाही. बबन गीते तो फरार आहे बिचारा. आणि हे बाकीचे सगळे मर्डरमध्ये प्लॅनिंग कोणी केलं आहे? प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारा ना तुम्ही. मर्डर झालेल्याच्या माणसांना बोलवा आणि विचारा की बाबा कसं रे झालं हे. तो तुम्हाला येऊन गपचूप सगळं सांगून जाईल ना. तुम्ही त्याला उघडपणाने बोलू नका बीडमध्ये. हे ज्यांची जे नावं घेतोय आम्ही त्या सगळ्यांच्या नातेवाईकांना पुण्यात तरी बोलवा, नाही तर मुंबईत तरी बोलवा. आणि बोलवलंय सांगू नका. बघा तुम्हाला